सुमारे 400 वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक युरोपीय पद्धतीचं शहर होतं। अनेक उंच उंच इमारती आणि वर्दळीनं भरलेलं हे शहर वसईच्या किल्ल्यात होतं। 1536 साली पोर्तुगीजांनी हे शहर वसवलं। वसईचा किल्ला म्हणजे पोर्तुगीजांनी भारतात किती बळकटपणे आपले पाय रोवले होते आणि त्यांना तिथून उकडून टाकण्यासाठी मराठी सत्ता तितकीच कशी सामर्थ्यवान होती याचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिमाजी अप्पांच्या पोर्तुगीजांविरुद्धच्या वसईच्या लढाईबद्दल पाहणार आहोत। वसईचा किल्ला पोर्तुगीजांविरोधात चिमाजी अप्पांनी केलेल्या मोहिमेमुळे इतिहासात प्रसिद्ध झालाच, त्याहूनही वसईची मोहीम वसईची लढाई या नावाने त्याला विशेष स्थान मिळालं। वसई हे शहर मुंबईपासून उत्तरेस साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे। एकेकाळी ठाणे जिल्ह्यात असणारं हे शहर आता पालघर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं। त्याला ब्रिटिश काळात बॅसी अशा नावानं ओळखलं जात होतं। वसईच्या किल्ल्याची माहिती घेताना येथे पोर्तुगीजांनी कसे पाय रोवले याची माहिती घेणं आवश्यक आहे। पोर्तुगीजांच्या भारतातील उत्तरेतील प्रांताचं नाव प्रॉव्हिन्सिया द नॉर्टे असं होतं। यामध्ये उत्तरेस दमण ते दक्षिणेस करंजा असा साधारण 200 किलोमीटरचा प्रांत येत होता। त्यात दीव बेट आणि चौलई होते। हा भाग त्यापूर्वी गुजरात आणि अहमदनगरच्या राज्यात होता। या त्यांच्या प्रांताची वसई ही राजधानी होती। गुजरातच्या सुलतानाने मुघलांशी लढण्यासाठी मदत मागताना वसईचा ताबा पोर्तुगीजांना दिला आणि इथं पोर्तुगीजांनी दीर्घकाळ आपला ताबा ठेवला। हा किल्ला 12व्या शतकात भोंगळे राजांनी बांधला असे उल्लेख आणि पुरावे सापडतात। त्यावेळेस बाले किल्ला आणि काहीचं बांधकाम झालं होतं। गुजरातच्या सुलतानाच्या काळात झालेले थोडंफार बांधकाम पोर्तुगीजांच्या काळात वेगाने वाढले। किल्ल्याला आतून बाहेरून रूप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांधकामांना सुरुवात झाली। आतमध्ये बाले किल्ला, चर्चेस, इमारती, राहण्याच्या जागा, बाहेर बुरुज असलेली मोठी तटबंदी असं बांधकाम पोर्तुगीजांनी वेगाने करायला सुरुवात केली। वसईचा किल्ल्याचा प्रदेश एखाद्या बेटासारखा आहे। पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणाने नैऋत्येला उल्हास नदी ज्याला वसईची खाडी असंही म्हटलं जातं आणि त्याचाच एक फाटा पूर्वेला आहे। तो सर्व भाग आत गाळाने भरलेला दिसून येतो। अशा प्रकारे जमिनीशी जोडलेला पण पाण्याने वेढलेला या किल्ल्यात पोर्तुगीजांनी एका शहरासारखी व्यवस्था तयार केली होती। त्यांनी 1536 पासून 1739 पर्यंत किल्ल्यावर घट्ट पकड ठेवली आणि त्यानंतर तो मराठा साम्राज्यात सामील झाला। या किल्ल्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर बुरुज असलेली याची भक्कम तटबंदी। या किल्ल्याला 2 दरवाजे असून त्यातला एक दरवाजा मुख्य भूमीच्या दिशेने आणि दुसरा खाडीच्या दिशेने उघडतो। या किल्ल्यात 3 चर्चेस आहेत। आतमध्ये रस्ते आणि वस्त्यांची विशेष रचना करण्यात आली आहे। किल्ल्यातच एक तुरुंग आणि कुरटही होतं। या किल्ल्यात बाजारपेठ वसवण्यात आली होती। तसेच वजेश्वरी मंदिरही आहे। पेशव्यांनी किल्ल्यावर ताबा मिळवल्यावर बुरुजांची नावं बदलण्यात आली होती। यशवंत, कल्याण, भवानी मार्तंड, वेताळ, दर्या अशी बुरुजांची नावं ठेवण्यात आली होती। अशा प्रकारे वसई किल्ला हे बाले किल्ल्याच्या भोवती वसरलेले एक शहर तयार झालं होतं। हा किल्ला मिश्रदुर्ग प्रकारात येतो। साधारण 110 एकर इतका त्याचा परिसर आहे। याच्या 3 बाजूंनी पाणी आणि एका बाजूला दलदल आहे। महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यातील अवशेष भुईसपाट झाले आहेत, मात्र या किल्ल्यातील अवशेष आजही आहेत। इथली युरोपीय धाटणीच्या इमारती हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। वसई प्राचीन आहे। तिचा उल्लेख 8व्या ते 10व्या शतकापासून सापडतात। वसईचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेला नाही, तर त्यांनी त्याचा विकास केला आहे। 1536 ते 1600 अशी बांधणी ते करत होते। साधारण किल्ला बांधून लोक राहायला येतात, पण वसई आधी लोक राहायला गेले। त्यांनी प्लॅनिंग केलं आणि शहर वसवलं। आजही तेव्हाचे रस्ते, सांडपाणी व्यवस्था आणि वास्तू दिसतात। पश्चिम किनाऱ्यावर त्यावेळेस इंग्रजांबरोबर पोर्तुगीज अत्यंत बलवान आणि लढवय्या ताकद मानली जात होती। त्यांच्याशी सारखे खटके उडण्याची वेळ येतच होती। मराठी आणि पोर्तुगीज यांच्यात पहिला मोठा तंटा 1719 ते 20 साली मराठ्यांनी कल्याण जिंकल्यावर झाला। त्यानंतर 1737 साली मराठ्यांनी ठाण्याचा किल्ला जिंकला आणि एक प्रकारे वसई मोहिमेला सुरुवात झाली। 1739 साली वसई मराठ्यांनी ताब्यात घेतल्यावर मात्र या पोर्तुगीजांचे उत्तर प्रांतातील वर्चस्व कमी झाले। वसईच्या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या चिमाजी अप्पांचं कौतुक पोर्तुगीजांनीच केलं। या मोहिमेमुळे आपण वसईचा प्रांत गमावला नाही, तर लोकांचा विश्वास आणि राजकारणातलं स्थान गमावल्याची कबुली पोर्तुगीजांनी दिली। चिमाजी अप्पा हे बाळाजी विश्वनाथांचे पुत्र आणि पहिल्या बाजीरावांचे भाऊ। त्यांचा जन्म 1707 साली झाला। चिमाजी अप्पा लहान वयातच असताना त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला।
त्यामुळे पेशवाईची जबाबदारी पहिले बाजीराव यांच्यावर आली. चिमाजी आप्पाही लवकरच त्यांच्या मदतीला सिद्ध झाले. चिमाजींच्या पहिल्या पत्नीचे नाव रखमाबाई असे होते. त्यांच्यापासून चिमाजी आप्पांना सदाशिव हे पुत्र होते. हेच पुढे पानिपतच्या युद्धात सदाशिवराव भाऊ किंवा भाऊसाहेब म्हणून ओळखले गेले. रखमाबाईंच्या मृत्यूनंतर चिमाजी यांनी अन्नपूर्णाबाई यांच्याशी लग्न केले. सुरुवातीच्या काळात चिमाजी डबई, ग्वाहेर या मोहिमांमध्ये भाग घेतल्यानंतर ते कोकणात सिद्धी आणि पोर्तुगीजांचा बंदोबस्त करायला आले. सिद्धींच्या ताब्यात कोकणातील अनेक ठाणे होती. आप्पांनी या मोहिमेत सिद्धी सादला मारून अंजनवेल, गोवळकोटपासून रेवसपर्यंत अनेक ठिकाणं ताब्यात घेतली. सिद्धीच्या बंदोबस्तानंतर मराठे पोर्तुगीजांकडे वळले. पोर्तुगीजांनी आपल्या प्रांतात अत्यंत कडक कायदे बनवले होते. त्यामुळे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचं उच्चाटन करावं अशा तक्रारी पेशव्यांकडे येत होत्या. त्यातही साष्टी बेटात होत असलेल्या अत्याचारांना उत्तर देण्यासाठी पिलाजी जाधव यांना पाठवण्यात आलं होतं. मात्र साष्टी मराठ्यांच्या ताब्यात जाते हे लक्षात आल्यावर पोर्तुगीजांनी इंग्रजांना मदत मागितली. त्यांनी मदत केल्यामुळे तह करून ही चाल थांबवण्यात आली. 1734 पासून पोर्तुगीजांना ठाण्यात किल्ल्याचा कोट बांधायला सुरुवात केली. पेशव्यांचं या हालचालींकडे लक्ष होतंच. 1737च्या मार्च महिन्यात चिमाजी आप्पा पोर्तुगीजांच्या स्वारीवर बाहेर पडले. ते बदलापूरला पोहोचले. तोपर्यंत अंजूरचे नाईक शंकराजी फडके यांनी ठाण्यापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर अचानक छापा टाकून मराठी सैन्यानं ठाणं जिंकून घेतलं. पोर्तुगीजांना तिथून पळून जाऊ लागले. त्यानंतर मरोळ, मालाड, तुर्बे अशी एक एक ठिकाणं त्यांनी जिंकून घ्यायला सुरुवात केली. मात्र वांद्रे आणि विसावे ही ठिकाणं त्यांच्या ताब्यात आले नाहीत. त्यानंतर सर्व प्रदेशात व्यवस्था लावून आप्पा पुण्यात परतले. त्यानंतरही वसई घेण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू राहिले. वसई जिंकायची झाली तर तिच्या आजूबाजूचा प्रदेश जिंकायला हवा हे ताडून मराठ्यांनी तारापूर, डहाणू, नारगोड, माहीम, केळवे, शिरगाव, खत्तलवाड, अशेरी ही ठाणी जिंकून घेतली. अशी आजूबाजूला धामधूम सुरू असताना चिमाजी आप्पांनी 1739 साली मे महिन्यात वसईवर हल्ला केला. वसई किल्ल्याच्या एक एक बुरुजाला सुरुंगांनी लक्ष करायला सुरुवात झाल्यावर पोर्तुगीजांनी लढाई थांबवून तहाची बोलणी करावी असं सांगितलं. तह करून किल्ला मोकळा करून ताब्यात देतो अशी बोलणी करायला पोर्तुगीजांचे वकील पांढरं निशाण घेऊन किल्ल्याबाहेर आले आणि वसईच्या किल्ल्यासाठी तह करण्यात आला. त्यात 12 कलमं होती. पोर्तुगीजांनी त्यांचे लोक यांना सुरक्षितपणे जाऊन द्यावे, तसेच त्यांना आपली मालमत्ता घेऊन जाता यावी अशी अनेक कलमं होती. तसेच किल्ल्यातला दानागोट आणि दारुगोळाही नेण्याची परवानगी मागितली होती. पण चिमाजी आप्पांनी ती विकत घेतली. पोर्तुगीज गलबतात बसून तोफेच्या टप्प्याच्या बाहेर जाईपर्यंत मराठ्यांनी फौज किल्ल्यात आणू नये असं यात नमूद केलं होतं. वसईच्या मोहिमेमुळे पोर्तुगीजांचे त्यांच्या उत्तर प्रांतातील वर्चस्व कायमचे संपवण्यास मराठ्यांना यश आलं. या मोहिमेचं कौतुक झालंच. त्याहून चिमाजी आप्पांच्या मार्गदर्शनाचं आणि त्यांच्या नेतृत्वाचं विशेष कौतुक त्या काळात झालं. मराठ्यांनी किल्ला ताब्यात मिळवल्यावर 1739 पासून मराठा साम्राज्य असेपर्यंत म्हणजे 1818 पर्यंत किल्ल्यावर त्यांचंच राज्य होतं. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात त्याकडे फार लक्ष देण्यात आलं नाही.